मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका चित्त्याला पाणी पाजलं म्हणून वन विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत असणाऱ्या सत्यनारायण गुजर यांना वन विभागाने निलंबित करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? फक्त पाणी पाजल्यामुळे का ड्रायव्हरचं निलंबन झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये स्थित असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडिओ मागील आठवड्यात व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चित्त्याला आणि तिच्या 3 बछड्यांना कॅनमधून पाणी आणून त्यांना एका प्लेटमध्ये पाजत होता। ज्वाला नावाच्या मादी चित्त्याचं हे कुटुंब होतं। ते त्या जंगलातील एका झाडाच्या सावलीत बसत आणि ड्रायव्हर रोज त्यांना पाणी घेऊन येत असत। एक दिवस हे गावातील लोकांनी पाहिलं, ज्यात चित्त्याची पिल्लं ड्रायव्हरच्या बोलवल्याने येत आहेत। हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर गावातील लोकांनी ज्वालाला व तिच्या पिल्लांना दगड मारून पळवले। हे संपूर्ण प्रकरण जेव्हा वनविभागाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ड्रायव्हर सत्यनारायण गुजरला ड्रायव्हर पदावरून काढून टाकलं। सामान्य लोक यासाठी संवेदना व्यक्त करत आहेत, तर वन विभागाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। चित्त्याला आणि त्याच्या पिल्लांना पाणी पाजल्यामुळे किंवा त्याच्यासोबत जवळीकता साधल्यामुळे ते मनुष्यामध्ये आणि मनुष्य वस्त्यांमध्ये भटकू लागतील। पुढे ते म्हणतात की हा जो चित्त्यांना पाणी पाजण्याचा प्रकार समोर आला आहे हे एक प्रकारचं रूपक आहे। जेव्हा हे प्राणी मोठे होतील, ज्यामुळे प्राण्यांचं वागणं बदलणार, ज्यात गावकऱ्यांना हे समजलं की चित्ता हे वसाहतीत राहण्यासाठी योग्य नाहीत, यावेळी ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे सांभाळली। पण पुढे असा कोणता प्रकारचा संबंध तयार होणार नाही याची काळजी घेऊ। दरम्यान यावरून सोशल मीडियावर नेटकरी याचा विरोध करत आहेत। चित्त्याला पाणी पाजले म्हणून ड्रायव्हरला नोकरीवरून काढणे ही योग्य नाही असे त्यांचं म्हणणं आहे। मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? चित्त्याला पाणी पाजणं यात काही चूक आहे का? वनविभाग अधिकाऱ्यांचे म्हणणे योग्य आहे का? तुमचं काय मत आहे? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।